महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीनिशी मैदानात उतरलेले आहेत। अनेक ठिकाणी चुरशीच्या आणि हाय प्रोफाईल लढती पाहायला मिळत आहेत। पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटात अशीच लक्षवेधी लढत रंगताना दिसते आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव यांच्या पत्नी दुर्गाताई गोपाळ अंकुशराव या निवडणूक रिंगणात उतरलेल्या असून पुळूज पंचायत समिती गणातून ज्योती शिवाजी पांढरे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे। विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। या उमेदवारांना पांडुरंग परिवार तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे भक्कम पाठबळ लाभते आहे। फुलचिंचोलीसह परिसरातील गावांमध्ये परिचारक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सक्रिय झालेले असून प्रचारात प्रचंड जोम पाहायला मिळतो आहे। पांडुरंग सहकारी साखर कारखाना, युटोपियन शुगर आणि पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून या भागात झालेल्या विकास कामांचा फायदा भाजप उमेदवारांना होत असल्याचं चित्र आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वतः या मतदारसंघात दौरे केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत परिचारक गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून येईल असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जातो आहे।